हॅलो हाय, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये, जिथे मी तुम्हाला फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलवरती आपण खूप छान छान DIYs इथे आपण सांगत असतो. तुमच्या घरातीलच काही प्रोडक्ट वापरून आपण इतके छान छान रेमेडीज बनवतो आणि त्याचा इतका चांगला उपयोग तुम्ही तुमच्या स्किनवरती करून घेऊ शकता. स्किन, हेअर आणि तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरतीही याचे मी छान छान DIYs इथे तुम्हाला सांगत आहे. तर असाच आजचा एक DIY टॉपिक मी काढलेला आहे, तो म्हणजे आपले डार्क आणि पिगमेंटेड लिप्स. काळे, सुकलेले, ज्याच्यावरती अक्षरशः पपडी आलेले ओठ कोणाला आवडतील? कोणालाच नाही. तर आज मी याच टॉपिकवरती तुमच्याशी बोलणार आहे. सर्वप्रथम तर आपण जाणून घेऊया की डार्क, काळे ओठ का होतात. त्याचे बरेचसे कारण आहेत की बरेच जण स्मोकिंग, चहा कॉफीच्या अनियमित सवयी, तसेच सन एक्सपोजर, हो, उन्हाचा परिणाम आपल्या ओठांवरतीही होतो. तुम्हाला जाणवत असेल की आपली जी स्किन आहे त्याच्यापेक्षा आपले ओठांची जी स्किन आहे ती खूप पातळ आहे. त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाचा परिणाम जर आपल्या चेहऱ्यावरती होतो, आपले चेहरा किंवा बॉडीचे जे पार्ट्स आहेत ते टॅन होऊ शकतात, तर आपले लिप्सही त्याच्यामुळे टॅन होतात. तर सन एक्सपोजर हाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तसंच काही लोकांना सतत चहा कॉफी घेण्याची सवय असते, बऱ्याच लोकांना तर स्मोकिंगची सवय असते. तसंच मुलींमध्ये तुम्ही पाहिले तर ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये लिपस्टिक, लिप बाम कोणत्याही अशा कंपनीचे वापरले की ज्याच्यामुळे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, तर प्रोडक्ट्स घेतानाही तुम्ही व्यवस्थित चेक करून त्यांना घेत जा. तर आज मी तुम्हाला या ब्लॅक लिप्सला पिंक लिप्समध्ये कसं कन्वर्ट करायचं याचं मी 7 डे चॅलेंज घेऊन आलेलं आहे. तर आज आपण बघूया की कसं आपण हे घरच्या घरी 7 डेजमध्ये करणार आहे. येस, याच्यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट येणार आहे आपलं स्क्रब आणि दुसरं येणार आहे लिप बाम. स्क्रब हे खूपच छान आहे, माइल्ड असं आपण बनवणार आहे, अगदी घरातल्या छान साध्या साध्या वस्तूंनी, ज्याच्यामुळे आपले लिप्स हायड्रेट, मॉइश्चर राहणार आहे त्याच्यामध्ये आणि ज्याच्यावरची डेड स्किन आहे ती हळूवारपणे रिमूव्ह होऊ शकेल. अशा प्रकारे आपण एक स्क्रब बनवणार आहे. स्क्रब तुम्ही बनवून तुमच्या फ्रीजमध्ये ठेवू शकता, तुम्ही नंतरही ते वापरू शकता. तसंच दुसरं जे आपण बनवणार आहोत ते आहे आपलं लिप बाम. लिप बाम अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. लिप बाममुळे आपले जे ओठ आहे ते कायम मॉइश्चराईज राहतात. त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स या लिप बाममध्ये मी जे काही इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत त्याच्यामुळे आपले लिप्स खूप हायड्रेटेड आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर असे राहणार आहे. त्याच्यामुळे तुमचे जे लिप्स आहेत ते खूप छान पिंक आणि प्लम्पी होण्यास मदत होईल. तर आपण हा लिप बाम आणि स्क्रब कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. व्यवस्थित तुम्ही नोट करून घ्या आणि हो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोटिवेशन आहे. तर प्लीज सबस्क्राईब करण्यासाठी आणि लाईक करण्यासाठी कंजूसी नका करू. प्लीज लाईक करत राहा. तर चला बघूया आपण कसं करायचं हे लिप बाम. पहिला आपण बनवणार आहोत स्क्रब, ज्याच्यासाठी मी हनी, शुगर आणि ग्लिसरीन घेतलेलं आहे. शुगर थोडी क्रश करून घ्या, बारीक करून घ्या, म्हणजे ओठाला बरोबर लागेल. 1 चमचा साखर, त्याच्यानंतर अर्धा चमचा हनी आणि अर्धा चमचा मी ग्लिसरीन घेतलेला आहे. छान प्रकारे यांना मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला ह्याची एक छान क्रीम मिळून जाईल. सेकंड आपण बनवत आहे लिप बाम, ज्याच्यासाठी मी गुलाबाचं फूल घेतलेलं आहे. गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या काढून घ्या. नंतर या पाकळ्या स्वच्छ पाण्याने 2 वेळा वॉश करून घ्या. वॉश करून झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी निथळून तुम्ही त्याला एका बाउलमध्ये काढून घ्या. गुलाबाच्या फुलामध्ये असणारे तत्व आपले ओठ मॉइश्चर आणि पिंक होण्यासाठी मदत करत असते. तुम्ही हे सगळे गुलाबाच्या पाकळ्या एका बाउलमध्ये छान प्रकारे काढून घ्या. आता तुम्ही बघू शकता, मी 1 बाउल गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. डाळिंब्याचे दाणे, व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आणि हे तूप आहे, साजूक तूप, आणि वॅसलीन आणि ॲलोवेरा जेल 1-1 चमचा आपल्याला घ्यायचा आहे. पण याच्या आधी आपल्याला गुलाबच्या पाण्याचे आपल्याला हे करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट काढून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण एका पॅनमध्ये पाणी घ्यायचं आहे.
त्याच्यामध्ये गुलाबाच्या या पाकळ्या टाकून घ्या आणि छान बॉईल करून घ्या. इतकं बॉईल करा की त्याच्यात पाणी निंपट राहील आणि त्याचा कलर चेंज होऊन जाईल. तुम्ही बघू शकता पाण्याला गुलाबी असा रंग आलेला आहे. आता हे पाणी तयार झालेलं आहे, तर तुम्ही हे एका वाटीमध्ये काढून घ्या. इथे मी आता 1 वाटी गुलाबाचा ज्यूस, 1 वाटी पोमोग्रॅनेटचा ज्यूस घेतलेला आहे. लिप बाम बनवण्यासाठी मी एक काचेची बॉटल घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये मी 2 चमचे गुलाबाचा रस घेतलेला आहे. 2 चमचे डाळिंब्याचा ज्यूस घ्यायचा आहे. डाळिंब्याचे हे जे तत्व आहे त्याच्यामुळे आपले ओठ गुलाबी होण्यास खूप छान मदत होते. नंतर तुम्ही 1 चमचा तूप घालून घ्या. त्यातच 1 चमचा ॲलोवेरा जेल, व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकून घ्या, ज्याच्यामुळे हे लॉंग लास्टिंग राहतं. नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये वॅसलीन घालून घ्या. फक्त मिक्स करताना तुम्ही अशा डबल बॉयलर मेथडने करा की एका बाउलमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि हा जो बाउल आहे तो त्याच्यामध्ये ठेवून ते मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्सर छान एकत्र झाल्यानंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे ते खूप छान प्रकारे सेट होऊन जाईल. नाहीतर तूप वेगळं होऊन जाईल आणि ज्यूस वेगळा राहील. तसं न करता थोड्या वेळाने हलवून ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता जे आपण पहिलं जे स्क्रब बनवलेलं आहे ते कसं यूज करायचं ते दाखवते. स्क्रबिंग करण्यासाठी तुम्ही एक छान क्वांटिटीमध्ये हे मिक्सचर घ्या आणि राऊंड सर्कलमध्ये तुमच्या लिप्सवरती याचा मसाज करा. शुगर, हनी आणि ग्लिसरीनमुळे तुमच्या ओठावरची डेड स्किन रिमूव्ह होण्यास मदत होईल आणि ग्लिसरीनमुळे इरिटेशन होणार नाही, की जेणेकरून तुमचे ओठ जर कोरडे पडले तर तिथे इरिटेशन होणार नाही. सेकंड स्टेपमध्ये हे जे गुलाबाचं आपण लिप बाम बनवलं आहे ते बघू शकता किती छान झालेलं आहे. रोज रात्री झोपताना तुम्ही हे लिप बाम चांगल्या क्वांटिटीमध्ये घेऊन व्यवस्थित तुमच्या ओठांना लावून घ्या. फर्स्ट ॲप्लिकेशनमध्येच तुम्हाला कळेल की तुमचे ओठ किती नरम मुलायम झालेले आहेत आणि हे खूपच छान वाटेल तुम्हाला वापरल्यानंतर. मार्केटमधल्या लिप बामपेक्षा हे लिप बाम खूप छान आहे. नक्की वापरा आणि सांगा मला किती इझी आहे हे सगळं काही बनवणं. अगदी घरातले आपण वापरून हे सगळं बनवलेलं आहे प्रोडक्ट. तर तुम्ही हे जे बनवलेले दोन्ही पदार्थ आहेत ते काचेच्या कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे तुम्ही ते 7 डेज खूप छान प्रकारे वापरू शकता. 7 डेज चॅलेंज आहे, पण हे रोज नाही करायचं आहे. 7 डेज चॅलेंजमध्ये जर तुम्ही हे सोमवारी लावलं तर मंगळवारी गॅप देऊन बुधवारी लावायचं आहे. असं 1 दिवस आड हे तुम्ही लावायचं आहे. व्यवस्थित तुमचे ओठ क्लीन करून घ्या. त्याच्यानंतर स्क्रबिंग करून घ्या. स्क्रबिंग झाल्यानंतर ते टिश्यूने नीट वाईप करून लिप बाम लावून झोपून जा. दुसऱ्या दिवशीच तुम्हाला फरक नक्कीच कळेल की तुमचे ओठ किती छान नरम मुलायम झालेले आहेत. जसजसं तुम्ही वापरत जाल पुढे, म्हणजे हा जर लिप बाम तुम्ही कंटिन्यू वापरला तर तुम्हाला पुढे नक्कीच कळेल की तुमच्या ओठांच्या कलरमध्ये सुद्धा फरक जाणवून येईल. तर अशाच काही छान रेमेडीज घेऊन मी पुन्हा भेटणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला आहे तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. नवीन टॉपिक तुम्ही मला सजेस्ट करू शकता कमेंटमध्ये जाऊन तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा आवडतो, त्याच्यामुळे मलाही कळेल की तुम्हाला अजून काय कमेंट करू शकता की तुम्हाला जर कोणता टॉपिक हवा असेल तर त्या टॉपिकवरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेन. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल, बाय.